नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्या समोर घेऊन येतोय। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना सांगितलेलंच होतं, परंतु आज म्हणजेच 31 तारखेला एक जीआर आपल्या पब्लिश झालेला आहे। त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला बोलणार आहे। ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एक एमबीबीएस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे। त्या कॉलेजसाठीचा 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक जीआर निघालेला आहे। एकंदरीत बऱ्याच वेळा मी पाठीमागे सांगितलेलं होतं की 50 सीट्स वाढून आलेले आहेत। अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी जे 100 सीट्स पहिले होते त्याच्यासाठी 50 साठी त्यांनी अप्लाय केलेलं होतं आणि 50 सीट्स वाढून आलेले होते। ते मात्र थर्ड राऊंड मध्ये आपल्याला आलेला नव्हता। त्याच्यामध्ये काही गोष्टी राहिलेल्या होत्या, परंतु एनएमसीच्या वेबसाईटवरती अपडेट झाल्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं। आता सीईटी सेलकडे पण वेबसाईट झालेली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या जीआर मधून सुद्धा अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र सोलापूर यासाठीच्या नावानं एक जीआर झालेला आहे। तो 100 सीट्स वरून 150 सीट्स वाढवण्यात आलेली आहे आणि ते आपल्याला आता सुरू होणाऱ्या स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये आपल्याला 100% येण्याची शक्यता आहे। आता बऱ्याच वेळा असा पण प्रश्न येतो की हा आपला महाराष्ट्र राज्यातील स्ट्रे वेकन्सी राऊंड कधी सुरू होईल। आपल्या सर्वांना माहितीच आहे की जो काही ऑल इंडिया कोट्याचा जो राऊंड आहे तो सध्या सुरू आहे। 4 तारखेपासून रजिस्ट्रेशन 9 तारखेपर्यंत आहे। आज 6 नोव्हेंबर 2025 आहे आणि या निमित्तानं आपल्याला दरम्यान 1 ते 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला फक्त चॉईस फिलिंग आपल्याला करायचे आहे। त्यामुळे ऑल इंडिया मध्ये रजिस्ट्रेशन करताना आपल्याला खूप वेळा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन पण असतं आणि हे रजिस्ट्रेशन ऑल इंडिया कोट्याचं जे आहे ते रजिस्ट्रेशन आपल्याला 9 नोव्हेंबर रोजी संपणार आहे आणि जो रिझल्ट आहे ऑल इंडिया कोट्याचा तो रिझल्ट आपल्याला 12 नोव्हेंबर 2025 रोजी लागणार आहे। तर दरम्यान हा जो आपला जो रिझल्ट आहे तो चॉईस फिलिंग साठी 3 दिवस दिले जाणार आणि रिपोर्टिंग साठी जी तारीख दिलेली आहे ती आपल्याला 20 नोव्हेंबर पर्यंत दिलेली आहे। त्यामुळे दरम्यान 9-10 तारखेच्या आसपास म्हणजे आजपासून उद्या परवा कधी किंवा आज नोटीस येऊ शकते आपल्याला स्ट्रे वेकन्सी राऊंड येणार आहे। स्ट्रे वेकन्सी राऊंड महाराष्ट्र सीईटी सेल मधून एमबीबीएस बीडीएसचा ग्रुप ए साठीचा जो येणार आहे त्याच्यामध्ये 50 सीट्स अश्विनी रूरल मेडिकल कॉलेजचा जीआर मी तुम्हाला आपल्या याच्यामध्ये जीआर आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पेस्ट करत आहे, तर तुम्ही तो पाहू शकता। त्याचबरोबर जे काही आता यावरती एक प्रश्न निर्माण होतो की ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही त्याच्यासाठी त्याचा विचार होऊ शकतो, परंतु तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी राऊंड 3 मध्ये हे कॉलेज उपस्थित नसल्यामुळे त्यांना जर ऑटो रिटेन झालेलं असते राऊंड नियमानुसार 3ऱ्या राऊंडच्या शेवटी जर कॉलेज घेतलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा रिटेन्शन कॅन्सल करून सुद्धा हे कॉलेज कितव्या नंबरला टाकता येऊ शकतं हे सुद्धा आपल्याला टाकता येऊ शकणार आहे। त्यामुळे आजचा एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला सर्वांना सांगत आहे की जो अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज सोलापूर याचा जो जीआर पब्लिश झालाय जीआर निघालेला आहे की आपल्याला या वर्षीपासून सुरू होत आहे। आताच्या राऊंड मध्ये 100% येऊ शकणार आहे। वास्तविक सीईटी सेलकडे सुद्धा हे पत्र जाईल आणि 100% आपल्याला हे 50 सीट्स कॅटेगरीनुसार आपल्याला उपलब्ध होऊ शकतात। आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी हा एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलेलो होतो। तो जीआर आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पेस्ट केलेला आहे। एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आणि आजचा व्हिडिओ संपवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।